करू नका ते करू नाही ना पाया पडे पाया पडतच नाही पाया पडू नका नाही आमच्या पाया पडतच नाही आज पाया पडा उद्या तिथे बघा येऊन चला पुन्हा सगळे तसं नसतंय काय घडलं होतं वंजारवाडी गावामध्ये? तुमच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली, तुम्ही होता, तुम्हाला देखील मारहाण करण्यात आली, काय घडलं होतं? माझे घरातली माणसं सगळे माझ्या थोरल्या सुनाच्या भाषेचं लग्न होतं. मग ते सगळेच लग्नाला गेले. ते आम्हाला काही ते माहिती नव्हते नारळ लावायचे किंवा नाही असं काही आम्हाला ठाऊक नव्हतं, ते माहितीच नव्हतं. मग त्यांनी नारळ लावले. ते आले 7 वाजता संध्याकाळी, त्यांची बैठक बसली. ते म्हणले की आमचे दंड आहे त्यावर 1000 रुपये आमचा दंड आहे, देऊन टाक. तर ते म्हणला आमच्या सध्या पैसे नाहीत, बघू देऊ. की लगे त्यांनी सध्या सुरू केलं. सध्याला सुरू केलं तर मग आपला लिहू काय म्हणला, शे देऊ नका, देऊ तुमचे. तरी पण ऐकलं नाही. नळाचे कनेक्शन तोडलं आणि त्या नळीच्याच नळाच्या माझ्या लेकाला मारलं. त्यानं मारहाण करताना स्वतः गावचा सरपंच होता त्या ठिकाणी? हा. तुम्हाला मारहाण केली ती महिलांनी केली का त्याच पुरुषांनी केली? तेच सरपंचांनी स्वतःच केली. काय पुढे मागणी आता सरकारकडे? सरकारकडे मागणी आमची की आम्हाला आनंदात खाऊन देत नाहीत, असं आमची मागणी. आम्हाला ती गावात राहून देत नाहीत. हा, माझ्या लेकराला कुठं बी आडीत, कुठं बी काही बी रचित, खोटं नाटक करतात, शिव्या देतात, बैठकीतून उठून लावतात, काही बी असे करतात. म्हणजे एकंदरीत गावात सरपंचाची दहशत आहे आहे का? आहे ना. नेमकं काय घडलं होतं वंजारवाडी गावात? तुम्हाला काल मारहाण झाली, काय प्रकरण होतं? सर, आम्ही आमच्या मेवण्याच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. यांनी काहीतरी नारळ लावण्याचा हे ठेवलं होतं, उत्सव काय ठेवलं होतं. आणि ते आम्ही गेलो नाही म्हणून ते काय म्हणले, तुम्ही आले नाही नारळ लावायला म्हणून तुम्हाला एक दंड ठेवणार आहेत आम्ही. हा, त्यांनी दंड ठेवला. आम्ही त्यात आम्हाला म्हणले दंड द्या. आम्ही काय दंड त्यांना देतो म्हणलं, पण आमच्या सध्या पैसे नाहीत, देतो म्हणलं. पण त्यांनी काय केलं, ते ऐकलं नाही. तुम्ही जास्त झाले, तुम्ही आलेच नाही. हा, मग त्यांनी आम्हाला हाणमार सुरू केली. आल्याची झडप लगेच हाणमार सुरू केली. कोणाकोणाला मारहाण केली तुमच्या कुटुंबात? माझ्या मोठे बंधू आहेत श्रीराम तांदळे, त्यांचा हे उजवा खांदा फ्रॅक्चर झालेला आहे. माझी आई आहे, आईला हे डाव्या पायाच्या इथून गुडघ्यापासून वर सगळं काळं पिवळं करून टाकले, पुरं लाल झाले. माझी पत्नी आहे संगीता तांदळे, तिच्या उजव्या हाताचा खांदा आणि हे कोपर पूर्ण म्हणजे फ्रॅक्चर झालेला आहे. हो. ज्यावेळेस आम्ही माहिती घेतली त्यावेळेस सांगण्यात आले किंवा सरपंचाची गावात दहशत आहे का? हो, आहे ना दहशत, खूप दहशत आहे त्यांची. हो, खूप दहशत आहे. ते कुणाला काही करून देत नाहीत, कुणाला बी मारतात. दादा लई त्यांची दहशत आहे. हा, आणि हे आता आम्हाला ते असं बोलतायत की तुमचे जे घरातले नोकरदार आहेत, हा, त्यांच्या आम्ही नोकऱ्या घालू. आम्ही जे आपले एससीचे जे आमच्या गावातील लोक आहेत त्यांना ते काय करायला होते, आमच्यावर खोट्या अट्रॉसिटी दाखल करायला होते. आणि आम्ही त्यांचा जो गुन्हा आम्ही त्यांच्यावर दाखल केला आहे तो मागं घेण्यासाठी त्यांनी आमच्यावर म्हणजे दबाव आणायचा प्रयत्न केला आहे. कारण की ते म्हणतात आमच्या घरातील जे नोकरदार वर्ग आहे त्यांच्यावर आम्ही नोकऱ्या घालू असं हे करून. जे सरपंच आहेत, सरपंच आणि संदीप क्षीरसागर यांचे देखील संबंध असल्याचे सांगितले जाते, काय? हो सर, बरोबर आहे. त्यांचे आणि त्यांचे मागे वाद झाले होते असं म्हणतात. ते मला सुद्धा म्हणतात धमक्या देऊन की आम्ही आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्यावर गोळीबार केला, त्यांनी आमचं काही नाही केलं, ते तू काय करणार आहेस, आम्ही तुला बी ठीकच करू, हाणू आणि नीट करू असं म्हणते. ते गुन्हा दाखल करून घेतलाय तुमचा? हो सर, घेतलाय आमचा गुन्हा दाखल. SP साहेबांचे त्यात मी आभार मानतो. आणि आम्हाला SP साहेबांकडून अपेक्षा आहे की ह्या गुन्ह्यामध्ये ते आम्हाला न्यायच देतील आणि त्यांचं मी धन्यवाद देतो. आम्हाला थोडासा त्यांनी माजी सैनिक असल्यामुळे थोडासा चांगला प्रतिसाद दिला. हा, गबासाकी तो शांत करा की आपल्या बाया बोलून घ्या आणि बाया बाजूला काढा, आपण बघू त्यांच्या. आपल्याकडे बाया नाहीत का बोलायला? बोला ह्या गणपती गाशा काकून बोला, नंदीला बोला, गणाकाला बोला, त्या कौसा काकून बोला, घ्या बोलून सर. दरबारी त्यांच्या पाया पडायला मोकळे नाहीत. घ्या बोलून फटक्यास त्यांना या म्हणावं. कोणी त्यांची माणसं आहेत का? नाही तर मग आधी तिकून वर येऊ, मग हा मग पळा त्या इकडे वर.
तोंड शांत करा हात म्हणा बाया माणसं बोला ना, बाया माणसं घेतात बरोबर बाजूला. बाया माणसं बोला हे फाटक्यात खाली जाऊ. जे यांच्या बाया नाही आलं ते